महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। अजित पवार यांच्याकडून आपल्या जीवाला धोका आहे असं म्हणत पुण्यातल्या एका भाजपच्या पदाधिकाऱ्यानं पोलिसात तक्रार दाखल केली आहे। भाजप पदाधिकारी रवींद्र साळगावकर यांनी खडक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत फोन लाईन वरती आहेत। भाजपचा पदाधिकारी आहे आणि अजित पवार यांच्याकडून जीवाला धोका असं म्हणण्यामागचं कारण काय वैभव? श्वेता, रवींद्र साळेगावकर नावाचे भाजपचे हे कार्यकर्ते आहेत शिवाजीनगर परिसरातले आणि तिथेच असलेल्या एका जमिनीच्या वादासंदर्भामध्ये अजित पवार यांचा त्या जमिनीच्या प्लॉटमध्ये रस आहे असं सांगत त्यांनी वास्तविक कागदोपत्री अजित पवार यांचं कुठेही नाव नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय। मात्र महसूल विभागामध्ये अधिकारी हे अजित पवार यांच्या नावाची चर्चा करतात आणि संबंधित जागेची मोजणी जी आहे ती करण्याचा प्रयत्न करतायत अशी आणि आपल्याला वेगवेगळ्या धमक्या येत आहेत या प्रकरणामध्ये पडू नये म्हणून अशी तक्रार जी आहे ती त्यांनी खडक पोलीस ठाण्यामध्ये दिलेली आहे। पोलिसांशी या संदर्भात बोलल्यानंतर तक्रार अर्ज जो आहे तो पोलिसांकडे त्या संदर्भामध्ये कायदेशीर सल्ला आणि घेऊन आणि तपास करून या संदर्भातली पुढची कारवाई करू असं पोलिसांनी सांगितलेलं आहे। साळेगावकर यांच्या म्हणण्यानुसार या सदर जमिनीच्या मोजणीवरून हा सगळा वाद आहे आणि त्यामध्ये थेट अजित पवार यांचंच नाव वापरलं जात आहे। महसूल कार्यालयामध्येही आपल्याला जी चर्चा ऐकायला आली त्याच्यामध्ये अजित पवार यांचंच नाव घेतलं जात होतं। आता प्रत्यक्षात त्यांचं नाव वापरलं जात आहे की त्यांचा सहभाग आहे याचा तपास पोलिसांनी करावा आणि जर त्यांचा सहभाग नसेल तर जे त्यांचं नाव घेऊन हे सगळे उद्योग करतात त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी साळेगावकर यांनी केली। बरं वैभव, धन्यवाद सगळ्या माहितीसाठी। आणखी एक महत्त्वाची बातमी पाहूयात। अण्णा हजारेंची हत्या करणार असा इशाराच एका अन्यायग्रस्त नागरिकानं दिलाय। शेतीच्या वादातून संगनमतानं कुटुंबावरती अन्याय झालाय असं त्या व्यक्तीचं म्हणणं आहे। श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव इथला हा प्रकार आहे। शेतीच्या वादातून या गटातील 96 जणांनी संतोष गायधने यांच्या परिवारावरती दबाव आणला, खोट्या केसेस दाखल करण्याचा प्रयत्न केला। कुटुंब जगतंय भीतीच्या सावटाखाली आणि अण्णा हजारेंसह वरिष्ठ पोलीस आणि मंत्र्यांना देखील या कुटुंबियांनी निवेदन दिलंय। मात्र काहीच कारवाई होत नसल्यामुळे गायधने कुटुंब हतबल झालंय। राष्ट्रपतींकडे आत्महत्येची परवानगी मागितली आहे आणि अण्णा हजारे या प्रकरणात मॅनेज झाल्याचा आरोप देखील या कुटुंबियांनी केलाय। 1 मे रोजी अण्णा हजारेंची रायगण सिद्धीमध्ये जाऊन हत्या करणार असा इशारा श्रीरामपुरातील संतोष गायधने या व्यक्तीने दिलाय। आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे आपल्यासोबत फोन लाईन वरती आहेत। हरीश, संतोष गायधने यांच्या बाबतीत नेमकं काय झालंय? आपण जर बघितलं तर संतोष गायधने हे जे शेतकरी आहेत हे श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथील शेतकरी आहे आणि 5 वर्षापूर्वी खरं तर शेतीच्या वादातून त्यांच्या गटातले जे लोक आहेत जवळपास 96 लोक आहेत या सगळ्यांना गायधनेंनी जी याचिका दाखल केलेली होती त्यामुळे त्यांना नोटीस आल्या होत्या आणि कुठेतरी त्यानंतर या वादाला सुरुवात झाली आणि तिथले जे सगळे लोक आहेत यांनी संगनमताने या कुटुंबावरती अन्याय केल्याचा आरोप संतोष गायधने यांनी केलाय। मग त्यांना जीवे मारण्याची धमकी असेल किंवा त्या दबावतंत्र वापरून त्या कुटुंबावरती अन्याय अत्याचार झालाय, एक अॅट्रॉसिटी देखील खोटी दाखल करण्याचा प्रयत्न झाला। त्यामुळे कुठेतरी हे कुटुंब भीतीच्या सावटाखाली जगतंय, आत्महत्येस देखील या लोकांनी प्रवृत्त केल्याचं त्यांचं म्हणणं आहे आणि या संदर्भामध्ये त्यांनी पोलीस स्टेशनचे उंबरठे झिजवले, मंत्र्यांना निवेदन दिली, अण्णा हजारेंकडे जाऊन सुद्धा त्यांनी हा अन्याय दूर करावा अशी मागणी केली। मात्र कुठेतरी हे सगळे जण मॅनेज झाल्याचा आरोप या कुटुंबाने केलाय आणि संतोष गायधने यांनी तर थेट आता एक व्हिडिओ रेकॉर्ड करून पाठवलेला आहे ज्यामध्ये त्यांनी थेट म्हटलंय की माझ्यावरचा जर अन्याय दूर झाला नाही तर मात्र मी आता हतबल झालेलो आहे, मी आता आत्मदहन करणार नाही, मात्र मी अण्णा हजारेंची हत्या करणार असा इशारा या संतोष गायधने यांनी दिलाय। त्यामुळे 1 मे रोजी त्यांनी हा हत्या करण्याचा इशारा दिलेला आहे। त्यामुळे पोलिसांनी खरं तर या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे कारण या कुटुंबावरती जो अन्याय झालेला आहे हा दूर। हरीश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। आता थेट जाऊयात, अजित पवार बोलतायत तिथे। त्या बातमीमध्ये अजिबात तथ्य नाहीये, ती चौकशी चालू आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे क्लीन चिट मिळालेली नाहीये। ती कशा
कशाला अनुसरून बातमी दिली मला काही कळायला मार्ग नाही, पण मी आज स्पष्टपणे आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो की अशा प्रकारची क्लीन चिट मिळालेली नाही. मुख्यमंत्र्यांना भेटायला जाणार आहेत, शेतकऱ्यांची मदत फार गरजेची आहे. मुख्यमंत्र्यांना भेटायला म्हणजे एक कमिटी असती, त्याच्या संदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते या तिघांच्या कमिटीमध्ये काही नेमणुका करायच्या असतात. त्याच्या संदर्भातली आज मीटिंग लावलेली आहे. ती काल लावली होती, पण काल मुख्यमंत्री पुन्हा काही पाहणी करायला गेले होते जिथं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, गारपिटीनं नुकसान झालेलं आहे, अवकाळी पावसानं नुकसान झालेलं आहे तिकडे. त्याच्यामुळे ती मीटिंग त्यांनी आज केलेली आहे. आता त्याच मीटिंगला निघालेलो आहे. परंतु मी काल मी सगळा आढावा माझ्या परीनं घेतला. जवळपास 1,00,000 एकरापेक्षा जास्त नुकसान महाराष्ट्रातलं कालपर्यंत झालेलं होतं. अजूनही हवामान खात्याने सांगितलेलं आहे की अजूनही गारपीट आणि अवकाळी पाऊस पडण्याची काही भागामध्ये शक्यता आहे अजून 2-3 दिवस. ते जर पडलं तर विशेषतः उन्हाळी पिकं असतात त्याचं अतोनात नुकसान होतं आणि बारमाही ह्या ज्या फळबागा असतात त्याचं एक अतोनात नुकसान होतं. आताच्याही काळामध्ये आपला पपई असेल किंवा द्राक्ष असतील किंवा इथं कांदा असेल, अशा प्रकारची अनेक पिकांचं अतोनात नुकसान झालं. आणि ते गारपीट पडती म्हणजे अक्षरशः थर बर्फाचा पडल्यासारखं ते दिसतं. आणि स्वतः मुख्यमंत्री आता काही ठिकाणी गेलेले आहेत, त्यांनी स्वतः पाहिलेलं आहे. आणि मला अनेक आमदार महोदयांनी पण सांगितलं, त्यांनी पण क्लिप पाठवल्या, व्हिडिओ क्लिप, की असं असं झालेलं आहे. म्हणजे मला माणिकराव कोकाटेंनी पाठवलं, संजय चव्हाणांनी पाठवले, अनेक लोकांनी पाठवले. मी सगळ्यांची नावं सांगत बसत नाही. आणि मग त्याला अनुसरून त्यांच्या साधारण ज्या काही मागण्या होत्या आणि आम्हाला आजपर्यंतचा अनुभव लक्षामध्ये घेता त्या सगळ्याचा विचार करून मी मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना पत्र तयार केलं आहे. काल ते पत्र दिलं, त्याची पोच घेतल्यावर आम्ही ते पत्र पब्लिश पण केलं आणि तुमच्यामध्ये बातम्या पण आलेल्या होत्या. लकीली आजच मीटिंगला बोलवलेला असल्यामुळे मी त्याचाही उल्लेख, म्हणजे त्याही गोष्टीचा विषय त्या दोघांच्या समोर काढली. कोणती स्पेसिफिक मागणी तुम्ही करत आहे? कारण मी मागणी अशी केलेली आहे, म्हणजे आम्ही सगळ्यांनीच 1,00,000 रुपये बारमाहीला त्या ठिकाणी द्या आणि 50,000 रुपये एकरी पिकांना द्या, अशा प्रकारची आपण मागणी केली. दादा, शरद पवार आणि उद्धव ठाकरे काल भेटले, या संदर्भातला काही तपशील तुम्हाला मिळाले? नाही, मला फक्त त्या दिवशी पवारसाहेब म्हणले की मला उद्धवजी भेटायला येणार आहे. बरेच दिवस त्या दोघांची भेट नसल्यामुळे भेटायला आले असतील. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे साहेब असे दोघं भेटायला आले होते. तास दीड तास त्यांची चर्चा झाली असं पेपरच्या बातम्यावरून आम्हाला माहिती मिळालेली आहे. परंतु महाविकास आघाडीच्या संदर्भात किंवा आणखीन काही इतर संदर्भात किंवा मधी वेगवेगळ्या प्रकारची स्टेटमेंट्स वेगवेगळ्यांच्याकडनं निघाली आणि त्याच्यातनं वेगळ्या बातम्या पण पसरल्या गेल्या की बाबा आता ह्यांच्यामध्ये अंतर पडतं का काय, अशा काही गोष्टींच्या करता चर्चा झाली असावी. पण मला एक्झॅक्ट विषय काय होता ते माहिती नव्हतं. पण 1 मेच्या जी काही महाराष्ट्र दिनाच्या दिवशी, कामगार दिनाच्या दिवशी मुंबईमध्ये BKCला सभा आयोजित केलेली आहे, त्या सभेच्या बद्दल पण चर्चा झाली ही मात्र मार्केट कमिटीमध्ये आपण जाणार आहात? नागपूरच्या सभेत जाणार आहे. मार्केट कमिटीमध्ये जाणार भाजप आणि राष्ट्रवादी याची एक चर्चा होती. काँग्रेसकडनं काल स्वतः प्रदेशाध्यक्ष थेट आरोप करतायत. ते काय खरं तर का काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नेहमी अशा प्रकारची वक्तव्य करतात. नेहमी आम्ही अनेकदा, आम्हाला पण काही माहिती मिळते आणि ती वक्तव्य केल्यानंतर कारण नसताना आघाडीमध्ये, महाविकास आघाडीमध्ये अंतर पडू शकतं. पण त्या गोष्टी ह्याच्यापर्यंत म्हणजे चॅनलपर्यंत किंवा मीडियापर्यंत जायच्या ऐवजी त्यांनी जयंत पाटलांशी बोलावं, माझ्याशी बोलावं, उद्धव ठाकरे साहेबांशी बोलावं, आदित्य ठाकरेंशी बोलावं. ह्याच्यातनं मार्ग निघू शकतो ना. कुठं काय झालं, काय टाळी एका बाजूनेच वाढत नाही. त्याच्या संदर्भात अशा पद्धतीचे बातम्या आल्या की महाराष्ट्रामध्ये काम करणारा जो कार्यकर्ता त्या पक्षाचा आहे तो पण संभ्रमामध्ये पडतो. त्याच्यामुळे हे गोष्टी बंद केल्या पाहिजे. ज्यावेळेस आमची महाविकास आघाडीची सभा होईल त्यावेळेस मी जरूर ह्या गोष्टी तिथं मांडणार आहे. काँग्रेसमधली अंतर्गत जी आहे ती महाविकास आघाडीमध्ये सगळं काही अलबेल नाहीये, याच्यासाठी कारणीभूत आहे का? नाही, एक मिनिट. मला काँग्रेसच्या संदर्भातला अंतर्गत जो काही प्रश्न आहे त्याबद्दल मी काही बोलू इच्छित नाही, कारण तो त्यांचा पक्षाचा प्रश्न आहे.
ज्यांनी त्यांनी आपल्या पक्षाचे अंतर्गत प्रश्न आपल्या आपल्या स्तरावर सोडवावेत. आम्हाला त्याच्याबद्दल सूचना करण्याचा पण अधिकार नाही आणि नाक खुपसायचा पण अधिकार नाही. पण आम्हाला वाटतं की आघाडी टिकावी एवढं मात्र आम्हाला वाटतं. उद्धव ठाकरे राजीनामा दिलाय ते कुणाला न सांगता दिला असं बोलतात. माझ्या माहितीप्रमाणे अशा प्रकारची कुठेही आघाडी झालेली नाही. फक्त आज सकाळी लातूरच्या जे काही कार्यकर्ते आलेले होते ते म्हणले की आम्हाला लातूर तालुक्यामध्ये तिथं आमच्या आघाडीला विचारलं, महाविकास आघाडीला विचारलं जात नाही. काँग्रेस त्यांच्या परीनं निर्णय घेतं, मग आम्ही काय करायचं. मी त्यांना सांगितलं की तुम्ही जयंतरावांच्या पण कानावर घाला आणि तिथं बाकीच्यांनी एकत्रपणे निर्णय घेऊन एकदा त्यांना सांगा की बुवा तुम्ही जर आम्हाला बरोबर घेणार नसाल तर मग आम्हाला शेवटी आमचा काहीतरी विचार करावा लागेल, मग आम्ही इतरांना बरोबर घेऊन पुढे जायचं का, अशा पद्धतीनं त्यांनाच प्रश्न विचारा असं मी त्यांना सांगितलं. शरद पवार यांनी म्हटलं आहे एका काय भाजपचे एका पुण्यामध्ये तुमच्या विरोधात तक्रार पदाधिकारी माझ्या की त्यांच्या जीवाला धोका आहे अशा पद्धतीने. नाही, कुणाच्याही मुळे कुणाच्या जीवाला धोका असेल तर त्याला संरक्षण मिळालं पाहिजे. ज्यांनी तक्रार केली त्याला पोलिसांनी संरक्षण द्यावं, सरकारने संरक्षण द्यावं. जर त्याच्यात गंभीरता असेल तर स्टेनगन सहित त्याला संरक्षण द्यावं. शरद पवार साहेबांनी आता तुम्ही पत्रकार मित्र मला इतके वर्ष ओळखता, आता तुम्हाला तरी वाटतं का माझ्यामुळे कुणाला धोका आहे. मी कायदा सुव्यवस्था पाळणारा, संविधान पाळणारा असा माणूस आहे, त्याच्यावर माझ्याकडनं धोका असायचं काहीच कारण नाही. शरद पवार राजकीय ऐका राजकीय धोका असू शकतो परंतु फिजिकल धोका माझ्यामुळे एका मुलाखतीमध्ये म्हटलं आहे सर. आज मंत्रालयात गेल्या होत्या, त्यांनी एक ट्विट केलंय की तिथे गेल्यावर एक माहिती मिळाली की अजित दादा आहेत ते आणि 15 आमदार भाजप बरोबर जाणार आहेत, अशी धक्कादायक माहिती. एवढ्या मोठ्या व्यक्तीच्या बद्दल माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता काय सांगणार आहे. शरद पवार यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटलं आहे की उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देताना महाविकास आघाडीला कन्सल्ट केलं नव्हतं. इतर कोणत्याही नेत्यांशी मी कन्सल्ट तुम्हाला मागेही सांगितलेलं आहे की बाबा ज्यावेळेस आमचे सर्वोच्च नेते काही स्टेटमेंट करतात त्याच्याबद्दल आमचं मत त्याच्यामध्ये तुम्ही विचारत जाऊ नका. आम्ही आमचं मत त्याच्यामध्ये देऊ शकत नाही. जे त्यांनी व्यक्त केलेलं तेच पक्षाची भूमिका. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही डीसीएम होतात, ज्यावेळेस उद्धवजींनी राजीनामा दिला त्यावेळेस खरंच सागरजी एकदा उत्तर दिल्यावर पुन्हा खोलात शिरल्यावर तुम्ही बदलणार आहे का. नाही बदलणार, माझं तेच उत्तर आहे. मुख्यमंत्र्यांची आज भेट घेतल्यानंतर शेतकऱ्यांवर तर चर्चा होईलच, परंतु सध्या राजकीय परिस्थितीवरती ही चर्चा होण्याची काही शक्यता. राजकीय परिस्थितीची शक्यता त्यांच्याबरोबर मी कसं करीन. आज त्यांनी कमिटीच्या मिटिंगला त्या बोलवलेल्या आहेत, त्याच्यात निवडी करायच्यात, ती चर्चा होईल आणि महाराष्ट्रातले जे काही सार्वजनिक प्रश्न विरोधी पक्ष नेते या नात्याने मला जिथं मी आता मध्ये सातारला गेलो होतो, वेगवेगळ्या भागामध्ये दौऱ्याला जातो, त्यावेळेस दौऱ्यामध्ये दिलेली काही महत्वाचे प्रश्न की जे सीएम साहेबांच्याच कानावर किंवा डीसीएम साहेबांच्याच कानावर घालायला पाहिजे ते मी त्यांच्या कानावर घालीन ना. दादा एक झी24 तासला मुलाखती देताना चंद्रकांत दादांनी एक वाद निर्माण केला, वक्तव्य केलं गेलं होतं की अयोध्यामध्ये बाळासाहेबांचं किंवा शिवसैनिक नव्हते. मला त्याच्याबद्दल काहीच नो कॉमेंट्स. दादा हिंदी में से एमएससी बैंक के बारे में जो ईडी ने चार्जशीट फाइल की है उसमें आपको क्लीन चिट दी गई है, ऐसी बात. उसमें हमें बिल्कुल क्लीन चिट नहीं मिली है, उसकी इंक्वायरी चालू है. ये जो न्यूज़ फैली है वो पूरा सारासार गलत है. उसमें कोई भी उन्होंने जो बताया वैसा हुआ नहीं है. हमारी इंक्वायरी चालू है. एमबीए में जो अनबन चल रही है उसको लेकर कल शरद पवार उद्धव ठाकरे के बीच जो बैठक हुई उसके बारे में आपको कुछ नहीं, जानकारी उसके बारे में उन्होंने क्या बात की उसके बारे में मुझे कुछ भी मालूमात नहीं है. क्या कांग्रेस की तरफ से बार बार उनके अंदरूनी झगड़े की वजह से एमबीए पर परिणाम हो रहा है, ऐसा लग रहा है आपको? मुझे नहीं ऐसा लग रहा है. जब सब साथ साथ बैठेंगे उसमें से रास्ता निकल सकता है. लेकिन मेरा इतना ही कहना है कि उसके बारे में किसी ने भी मीडिया के पास जाने की जरूरत नहीं. जब महाविकास आघाड़ी की बैठक होती है तब उसमें ये इश्यू निकालना चाहिए. आज सीएम और डीसीएम से मुलाकात करने वाले क्या मांगे रखने वाले हैं? उसके अभी अपने महाराष्ट्र में जो बारिश हो रही है, लोगों हमारा फार्मर्स का बहुत नुकसान हो रहा है, हॉर्टिकल्चर का नुकसान हुआ, क्रॉप का नुकसान हुआ और हम फार्मर्स एकदम परेशान हुए हैं. उसके बारे में जल्द से जल्द फार्मर्स को मदद होनी चाहिए. बहुत लोगों के
जो मकान है वो खराब हो गए, उसके बारे में भी गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र की तरफ से उनको मदद होनी चाहिए और वापस उनका मकान बनाने के लिए जो भी ज़रूरत चाहिए, जो भी मदद चाहिए वो उनको मिलनी चाहिए। आपकी शुभचिंतक अंजलि दमनिया ये कह रही है कि कहीं ना कहीं अब सुप्रीम कोर्ट का निर्णय आने वाला है, 17 विधायकों की जो विधायकी है वो डिस्क्वालीफाई होगी और उसके बाद अजीत पवार बीजेपी के साथ हाथ मिलाएंगे। उसमें कुछ भी तथ्य नहीं है, सारा गलत न्यूज़ है। थैंक यू। ब्रेकनंतर तुमचं स्वागत आणि पुढची बातमी आहे। आपल्या विविध मागण्यांसाठी नांदेड महानगरपालिकेच्या सफाई कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केलंय। काम बंद करून या कर्मचाऱ्यांनी महानगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन सुरू केलंय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीपूर्वी वेतन आणि अन्य भत्ते देण्याची कामगार संघटनांची मागणी होती। कर्मचाऱ्यांना वेतन देण्याचं प्रशासनानं आश्वासन देखील दिलं होतं, मात्र आंबेडकर जयंती 2 दिवसांवरती असताना देखील वेतन मिळालेलं नाहीये, त्यामुळे कामगारांनी काम बंद केलंय। वेतन खात्यामध्ये जमा होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा देण्यात आलाय। आणि या सगळ्या बातम्यांसोबतच वेळ झाली महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये आता इथेच थांबण्याची। तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत।